परवा म्हणजे रविवारी होणाऱ्या टीईटीच्या परीक्षेसाठी इंग्रजीचे 25 हमखास प्रश्न, त्याचबरोबर असे कोणते टॉपिक आहेत की त्यावरच प्रश्न येणार आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. 10 मिनिटात तुमची इंग्रजीची अंतिम रिव्हिजन होणार आहे. पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द मोड ऑफ द अंडरलाइन मॉडल ऑक्झिलरी शोज इन द गिव्हन सेंटेन्स. सेंटेन्स आहे, वी मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स. मस्ट हे मॉडेल ऑक्झिलरी अंडरलाईन केलेलं आहे आणि हे मॉडेल ऑक्झिलरी आपल्याला काय दाखवते? परमिशन, पॉसिबिलिटी, ॲबिलिटी, ऑब्लिगेशन. वी मस्ट फॉलो ट्रॅफिक रूल्स म्हणजे आपण ट्रॅफिक रूल फॉलो केले पाहिजेत, म्हणजे आपल्यावर हे बंधन आहे. ऑब्लिगेशन म्हणजे बाइंडिंग किंवा बंधन, म्हणजे योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, ऑब्लिगेशन. Choose the correct alternative to fill in the blank. Please make it a point to dash dash water taps before you go out. जाण्यापूर्वी वॉटर टॅप्स काय करायचे आहेत? बंद करायचे आहेत. ऑप्शन्स काय आहेत? टर्न डाऊन, टर्न ऑफ, टर्न अबाउट, टर्न ओव्हर. बंद करणे म्हणजे टर्न ऑफ. नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिव्हन सेंटेन्स. सेंटेन्स आहे, यू मे गो होम वेन यू फिनिश युअर वर्क. तुमचं काम संपल्यानंतर तुम्ही घरी जा. हा जो क्लॉज आहे, वेन यू फिनिश युअर वर्क, हा अंडरलाईन केलेला आहे आणि तो आपल्याला कोणता क्लॉज आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे. ऑप्शन्स आहेत, ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम, ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज, ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. या ठिकाणी क्लॉजचं स्पेलिंग चुकलंय. या ठिकाणी यू मे गो होम वेन यू फिनिश युअर वर्क, काम संपल्यानंतर घरी जायला परवानगी आहे, म्हणजे हे ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम, वेळेचं बंधन आहे. चूज द करेक्ट WH टाइप क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट ऍज द आन्सर. अंडरलाइन पार्ट काय आहे? इटालियन. मग आता हे WH क्वेश्चन, कोणता क्वेश्चन आपल्याला इटालियन ही आन्सर देतोय? व्हॉट रेस्टॉरंट शेल वी गो टू? विच रेस्टॉरंट शेल वी गो टू? वेअर शेल वी गो टू? वेन शेल वी गो टू द रेस्टॉरंट? योग्य उत्तर आहे विच रेस्टॉरंट शेल वी गो टू. ज्यावेळेला आपल्याला एखादं पर्टिक्युलर आन्सर हवं असतं त्यावेळेला आपण विच या WH क्वेश्चनचा वापर करतो, त्यामुळे सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर फॉर द गिव्हन. कार्डिनल नंबर म्हणजे संख्यात्मक नंबर. अ मिलियन, मिलियन म्हणजे काय? 10 लाख. इथे ऑप्शन्स मध्ये फोर्थ ऑप्शन आपल्याला 10 लाख दाखवते. फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. चूज द अल्टरनेटिव्ह which best expresses the meaning of the word underline in the given sentence. खाली दिलेल्या वाक्यामध्ये जो अंडरलाईन वर्ड आहे त्याचं मिनिंग सांगणारा शब्द कोणता? सेंटेन्स आहे, द टीम वॉज ग्रीटेड बाय deafening applause फ्रॉम द ऑडियन्स. डेफनिंग applause म्हणजे मोठ्या आवाजात टाळ्या वाजवून स्वागत करणे. ऑप्शन्स आहेत, डेंजरस, टेरिफाईंग, माइल्ड, व्हेरी लाऊड. मोठ्या आवाजात म्हणजे व्हेरी लाऊड. डेफनिंग आणि व्हेरी लाऊड, these are the synonyms. Rearrange the jumbled parts which are labeled P, Q, R and S to form a complete meaningful sentence. या ठिकाणी P, Q, R, S येथे काही पार्ट्स दिलेले आहेत वाक्याचे आणि हे पार्ट्स जोडून आपल्याला एक मिनिंगफुल वाक्य तयार करायचं आहे. आणि मग मिनिंगफुल वाक्य तयार झाल्यानंतर P, Q, R, S यांचा सिक्वेन्स या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेला आहे. आता P काय आहे? व्हेन वॉर्म समर. Q, टू द कोल्ड विंटर. R, ऑटम इज द सीझन. आणि S, टेम्परेचर्स ग्रॅज्युअली डिक्रीज. आता या ठिकाणी R मध्ये ए कॅपिटल आहे, इथून वाक्य सुरू होतं. ऑटम इज द सीझन. वेन हे 1 नंबरला येईल. वेन वॉर्म समर हे 2 नंबरला. टेम्परेचर्स ग्रॅज्युअली डिक्रीज 3 नंबरला. टू द कोल्ड विंटर 4 नंबरला. म्हणजे आपलं ऑप्शन येईल RPSQ, फोर्थ ऑप्शन.
आता हे वाक्य तयार करताना आपल्याला प्रत्येक क्लॉजचं मिनिंग लक्षात घ्यावं लागेल, प्रत्येक पार्ट ऑफ सेंटेन्सचं मिनिंग लक्षात घ्यावं लागेल. त्या दृष्टिकोनातून मिनिंगफुल सेंटेन्स तयार होईल. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज अपोजिट इन द मिनिंग टू द वर्ड अंडरलाईन इन द गिव्हन सेंटेन्स. गिव्हन सेंटेन्स मध्ये जो अंडरलाईन वर्ड आहे त्याचा अपोजिट असलेला आपल्याला शब्द शोधायचा आहे. सेंटेन्स काय आहे? सच कम्पॅरिझन्स इन पोएट्री आर युजफुल. युजफुल शब्द अंडरलाईन केलेला आहे आणि युजफुलचा अपोजिट काय आहे इथे? परमनंट नाहीये, एन्शंट नाहीये, रिनोव्हेटेड नाहीये, युजलेस. युजफुल अपोजिट टू युजलेस. फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. खाली दिलेल्या कोणत्या पार्ट, सेंटेन्सच्या कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे? आता ए काय सांगते? द टाइम्स ऑफ इंडिया. बी हॅज द लार्जर सर्क्युलेशन. सी ऑफ ऑल इंग्लिश डेलीज. डी इन इंडिया. हे जर वाक्य आपण तयार केलं तर वाक्य काय होईल? द टाइम्स ऑफ इंडिया हॅज लार्जर सर्क्युलेशन ऑफ ऑल इंग्लिश डेलीज इन इंडिया. इंडियामधील सगळे जे काही इंग्लिश डेलीज आहे, डेलीज म्हणजे दैनिक, त्यामध्ये टाइम्स ऑफ इंडियाचं सर्क्युलेशन सर्वात अधिक आहे. तर यामध्ये कोणत्या पार्टमध्ये चूक आहे? सर्वात अधिक आहे म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. सुपरलेटिव्ह डिग्री जर असेल तर इथे लार्जेस्ट असायला हवं. टाइम्स ऑफ इंडिया हॅज द लार्जेस्ट सर्क्युलेशन ऑफ ऑल इंग्लिश डेलीज इन इंडिया. म्हणजे आपल्याला एरर कुठे फाइंड आउट होते? बी मध्ये. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. या ठिकाणी आपल्याला करेक्ट स्पेलिंग असलेला वर्ड शोधायचा आहे. म्हणजे इतर 3 शब्द चुकीचे आहेत. पहिला आहे ड्युरेशन, हे बरोबर आहे. डॅमेज, डॅमेज शब्द चुकलेला आहे. या ठिकाणी ईच्या ठिकाणी ए असायला हवा आहे. इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटी चुकलेला आहे. एसच्या ठिकाणी सी हवा आहे. इकॉनॉमिकल, इकॉनॉमिकल चुकला आहे. ईच्या ठिकाणी ए असायला हवा. म्हणजे ड्युरेशन हा शब्द बरोबर आहे. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिव्हन सेंटेन्स. व्हॉइसवर हा क्वेश्चन आहे, पॅसिव्ह व्हॉइस आणि ऍक्टिव्ह व्हॉइस. आता दिलेला शब्द जो आहे तो ऍक्टिव्ह कन्स्ट्रक्शन आहे. आपल्याला ह्याचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन शोधायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइस शोधायचं आहे. सेंटेन्स काय आहे? शेप्स यूज these मशीन्स टू मिक्स इन्ग्रेडियंट्स. म्हणजे शेप्स काय करतात? ह्या मशीन्सचा इन्ग्रेडियंट्स मिक्स करण्यासाठी उपयोग करतात. हे ऍक्टिव्ह कन्स्ट्रक्शन आहे. मग पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन काय आहे? these machines have been used to mix ingredients by shape. have been used म्हणजे पूर्ण भूतकाळामध्ये नाहीये. इथे सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणजे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे आपल्याला सिंपल पास्ट हवाय. these machines are used by shapes to mix ingredients. this is the correct answer. these machines are used by shapes. रेडी इन्ग्रेडियंट मिक्स करण्यासाठी या मशीन्सचा शेप कडून वापर केला जातो, उपयोग केला जातो. म्हणजे हे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन झालं. चूज द वर्ड अपोजिट इन द मिनिंग टू द गिव्हन वर्ड. जो शब्द दिलेला आहे त्याचा अपोजिट वर्ड आपल्याला ऑप्शन्स मधून शोधायचा आहे. वर्ड काय आहे? फ्रॅजाईल. फ्रॅजाईल म्हणजे काय? तर एखादी गोष्ट खूप नाजूक आहे, ठिसूळ आहे, ती लगेच फुटते. ह्याला अपोजिट काय येईल? दणकट, मजबूत. वीक नाही येणार. रॉबस्ट, रॉबस्ट म्हणजे दणकट किंवा मजबूत. जेंटल म्हणजे हळुवार. त्यामुळे हे शब्द नाही येणार. द मिसस्पेल्ड वर्ड. या ठिकाणी मिसस्पेल्ड वर्ड आपल्याला शोधायचा आहे. एकच मिसस्पेल्ड म्हणजे चुकीचं स्पेलिंग असलेले शब्द शोधायचा आहे. म्हणजेच बाकीच्या शब्दांचं स्पेलिंग बरोबर आहे. एक्सट्रॅक्ट बरोबर आहे. इलिजिबल बरोबर आहे. एक्सप्लेनेशन हा शब्द चुकीचा आहे. दिस इज द करेक्ट ऑप्शन. कारण या ठिकाणी हा आय नकोय एक्सप्लेनेशन मध्ये. ज्यावेळेला आपण फक्त एक्सप्लेन असं म्हणतो त्यावेळेला EXPLAIN असं होतं. पण एक्सप्लेनचं जेव्हा एक्सप्लेनेशन असं ऍडजेक्टिव्ह तयार होतं त्यावेळेला हा आय या ठिकाणाहून डिसअपियर होतो. एक्सटेन्शन बरोबर आहे. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस मिनिंग ऑफ द गिव्हन वर्ड. आपल्याला काय करायचं आहे? ऑप्शन्स मधून हा जो शब्द दिलेला आहे ऑनेस, ह्याचं मिनिंग यामध्ये शोधायचं आहे. ऑनेस्ट म्हणजे काय? ऑनेस्ट म्हणजे जबाबदारी. या ठिकाणी जबाबदारी असलेला समानार्थी शब्द कुठला आहे? इन्क्लिनेशन नाहीये, प्रुडन्स नाहीये, अँटिपथी नाहीये, रिस्पॉन्सिबिलिटी. फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द एक्सप्रेशन. हे जे पूर्ण एक्सप्रेशन आहे यासाठी आपल्याला एकच शब्द शोधायचा आहे. एक्सप्रेशन काय आहे? वन हु लिव्स हिज ओन कंट्री टू सेटल इन अनदर. जो दुसऱ्या ठिकाणी सेटल होण्यासाठी स्वतःचा देश सोडतो त्याला काय म्हणतात?
फॉरेनर नाहीये. फॉरेनर म्हणजे ते दुसऱ्या देशातून आपल्या देशात येतात. टुरिस्ट नाहीये. टुरिस्ट हे फक्त सहलीसाठी बाहेर जातात, टुरिझमसाठी बाहेर जातात. इमिग्रंट, दिस इज इमिग्रंट म्हणजे काय, जे दुसऱ्या देशामध्ये मायग्रेट होतात. आणि नेटिव्ह म्हणजे काय, नेटिव्ह म्हणजे हे त्या देशात राहणारे लोक. आता इथं वन हू लिव्स हिज ओन कंट्री टू सेटल इन अनदर, म्हणजे हे आपला देश सोडून दुसरीकडे मायग्रेट होतात, म्हणजे त्याला इमिग्रंट हा प्रॉपर शब्द आहे. चूज द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. सेंटेन्सचे प्रकार तुम्हाला माहिती असतील, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स म्हणजे फक्त ऑब्जेक्ट वर्ब सब्जेक्ट. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये काय असतं की दोन वाक्य एकत्र आलेली असतात, दोन सिंपल सेंटेन्सेस एकत्र आलेले असतात. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस मध्ये जे काही दोन सेंटेन्सेस आहेत ते जोडलेले असतात. त्या ठिकाणी वाक्य काय आहे, दो शी लव्ड मी शी हॅड टू लिव्ह मी. दो शी लव्ड मी शी हॅड टू लिव्ह मी, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. मग आता याचं करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स कोणतं आहे, शी लव्ड मी अँड शी हॅड टू लिव्ह मी, हे नाहीये. शी लव्ड हिम बट शी हॅड टू लिव्ह हिम, हे आहे. कारण कंपाऊंड सेंटेन्स मध्ये अँड, बट, ऑर, सो, एट, फॉर या वाक्यांनी दोन सिंपल सेंटेन्सेस जोडलेले असतात. या ठिकाणी बट आलेला आहे, म्हणजेच दिस इज द कंपाऊंड कन्स्ट्रक्शन. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर गिव्हन सेंटेन्स. आपल्याला दिलेल्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच शोधायचंय. यू कॅनॉट बेथ इन दिस सी, ही सेड टू हिम, इट इज व्हेरी रफ. ऑप्शन्स काय आहेत आपल्याला, ही सेड दॅट यू कॅनॉट बेथ इन दिस सी बिकॉज इट इज रफ, हे नाहीये. ही सेड दॅट आय कुड नॉट बेथ इन दॅट सी इफ इट वॉज व्हेरी रफ, हे पण नाहीये. ही सेड दॅट I could not bathe in that sea as it was very rough. This is the correct answer. Because ज्यावेळेला आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये कन्व्हर्शन करतो त्यावेळेला सेड टूच्या ठिकाणी दॅट होतं, इजचं वॉज होते, म्हणजे दिस इज द करेक्ट आन्सर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. प्रियांका इज डॅश डॅश दॅन दीपिका. या ठिकाणी या वाक्यामध्ये डिग्रीवर हा प्रश्न आधारित आहे. प्रियांका आणि दीपिका ह्या दोघींमध्ये कंपॅरिझन केलेली आहे, म्हणजे ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. ऑप्शन्स आहेत मोर प्रिटी, मोर प्रिटियर, प्रिटियर, द प्रिटिएस्ट. प्रिटियर, प्रियांका इज प्रिटियर दॅन दीपिका. आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेअर. ऑप्शन्स आहेत बी हायू, बर्ड नेक्स्ट, स्पायडर वेब, कॅट किटन. या ठिकाणी कॅट किटन ही आन्सर आहे, कारण हे जे तीन ऑप्शन्स आहेत हे काय दाखवतात, ड्वेलिंग्स दाखवतात, म्हणजे त्यांचे शेल्टर्स दाखवतात. आणि या ठिकाणी कॅट किटन हे ॲनिमल अँड इट्स यंग वन हे दाखवतात, म्हणजे कॅट किटन इज द मिसमॅच पेअर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. डोंट साइड डॅश डॅश दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी डॅश डॅश द नॅशनल इंटरेस्ट. प्रपोजिशन्स वर आधारित हा क्वेश्चन आहे, म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. विथ ऑफ, बाय ऑफ, विथ टू. डोंट साइड विथ दोज. साइड विथ हे जे आहे ही एक फ्रेज आहे, साइड विथ म्हणजे एखाद्याची बाजू घेणं. डोंट साइड विथ दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी टू द नॅशनल इंटरेस्ट. जे नॅशनल इंटरेस्टच्या अपोजिट आहे त्यांची बाजू घेऊ नका, म्हणजे विथ आणि टू. कॉन्ट्ररी टू इज द फ्रेज, इट मीन्स अगेन्स्ट. कॉन्ट्ररी टू म्हणजे अगेन्स्ट, आणि साइड विथ म्हणजे बाजू घेणे. डोंट साइड विथ दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. डॅश डॅश बेस्ट व्हेन करप्टेड बिकम वर्स्ट. या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन आहे, द बेस्ट व्हेन करप्टेड बिकम द वर्स्ट. हे एक वेल नोन फ्रेज आहे. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स. द ancient Greek slave was worth his own weight in salt. ह्याचा टेन्स कोणता आहे, द ancient Greek slave was आलेला आहे, म्हणजे हा सिंपल पास्ट टेन्स आहे. सेकंड इज द करेक्ट आन्सर.
Choose the correct alternative to fill in the blank. During the earthquake, the building collapsed like dash dash of cards. Options आहेत band, pack, horde, herd. Band म्हणजे म्युझिक बँड आपण म्हणू शकतो. Pack of cards, this is the correct answer. Horde means crowd, crowd of people. Herd, group of animals. So second is the correct option. Identify the part of speech of the underlined word in the given sentence. पार्ट ऑफ स्पीच वर जवळजवळ 3 प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात. सेंटेन्स आहे, दे पुट अप अ फेन्स बिटवीन देअर हाऊस अँड देअर नेबर्स हाऊस. म्हणजे त्यांनी त्यांचं घर आणि त्यांच्या नेबरचं घर म्हणजे शेजाऱ्यांचं घर याच्यामध्ये एक फेन्स म्हणजे कंपाऊंड केलेलं आहे. ऑप्शन्स काय आहेत? प्रेपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, ऍडवर्ब. बिटवीन हे प्रेपोजिशन आहे. Select the combination of numbers so that alphabets arranged accordingly will form a meaningful word. आता या ठिकाणी हे जे अल्फाबेट्स आहेत ह्याचा आपल्याला मिनिंगफुल वर्ड करायचं आहे. पण या अल्फाबेटच्या खाली हे नंबर्स दिलेले आहेत. आर साठी 1, ई साठी 2, वाय साठी 3, ए साठी 4, आर साठी 5 आणि पी साठी 6. आता हे जर आपण ह्याचा जर मिनिंगफुल वर्ड तयार केला तर तो प्रेयर असा होतो. पी आर ए वाय ई आणि आर. मग प्रेयर असा जर झाला तर मग ऑप्शन्स काय येईल? पी आर ए म्हणजे 654 654 654 दोन ठिकाणी आहे. पुढचं काय आहे? वाय ई आर म्हणजे 312. दिस इज द करेक्ट ऑप्शन. तर अशा प्रकारे हे जे 25 प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत या 25 प्रश्नांच्या नुसार प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहे. याच फॉर्मॅटमध्ये प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचा मिनिंगफुल वर्ड तुम्हाला तयार करायचा आहे. त्याला नंबर्स दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला आन्सर शोधायचा आहे. तर हे सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून तुम्ही परीक्षेला जाताना कोणते पॉइंट्स ओव्हरलुक करायला हवेत ते मी तुमच्या बरोबर आता शेअर करत आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे पार्ट्स ऑफ स्पीच. जे काही 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे, नाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, त्यानंतर इंटरजेक्शन, प्रपोजिशन, हे जे पार्ट्स ऑफ स्पीच आहे ते तुम्ही ओव्हरलुक करून जा. त्यानंतर अरेंज अल्फाबेट्स टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. अल्फाबेट्स दिलेले असतात आणि मिनिंगफुल वर्ड तुम्हाला तयार करायचा असतो. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस बघून जा. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस फ्रॉम स्ट्रक्चर अँड टाइप्स ऑफ सेंटेन्सेस फ्रॉम मीनिंग हे बघून जा. त्यानंतर आयडेंटिफाय क्लॉजेस हे ओव्हरलुक करा. डिग्री, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइस बघून, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह आणि डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री बघून जा. त्यानंतर आयडेंटिफाय द टेन्स. शक्यतो सिंपल पास्ट टेन्सचे क्वेश्चन बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये आढळून आलेले आहेत. त्यामुळे सिंपल पास्ट टेन्सवर अधिक फोकस करा. मिनिंग ऑफ गिव्हन वर्ड. काही शब्द वाचून जा की ज्याचे तुम्हाला मिनिंग सांगता येतील. वन वर्ड फॉर द गिव्हन एक्सप्रेशन. एक्सप्रेशन्स दिलेले आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक शब्द शोधायचा आहे. त्यानंतर विच पार्ट ऑफ सेंटेन्स हॅज अन एरर डिटेक्शन. 4 पार्ट्स दिलेले असतात ए बी सी डी आणि कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. त्यानंतर इडियम्स म्हणजे फ्रेजेस. इडियम्स वर शक्यतो बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न विचारलेला असतो. एक प्रश्न इडियम्स वर असतो. त्यानंतर रिअरेंज जंबल वर्ड्स दिलेले असतात आणि ते तुम्हाला रिअरेंज करायचे आहेत. त्यानंतर मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. एखाद्या शब्दाला अंडरलाईन केलेल्या शब्दाचं तुम्हाला अर्थ शोधायचा आहे. मिसस्पेल्ड वर्ड्स. त्यानंतर व्हॉइस, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस. आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड आणि करेक्टली स्पेल्ड वर्डचे दोन सेपरेट प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आणि आर्टिकल्स. तर हे 14 टॉपिक्स तुम्ही जाताना ओव्हरलुक करून जा. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये या प्रत्येक टॉपिकवर प्रश्न आहे. पार्ट्स ऑफ स्पीचवर एकापेक्षा अधिक प्रश्न आहे. साधारणपणे 3 ते 4 प्रश्न पार्ट ऑफ स्पीचवर विचारलेले आहेत. अशा प्रकारे 25 प्रश्न या सगळ्या टॉपिक्सवर तुमचे हमखास तयार होतात आणि उरलेले 5 प्रश्न जे आहे ते तुम्हाला पॅसेज दिलेला आहे आणि पॅसेज वाचून तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. पॅसेज वाचताना अगोदर प्रश्न वाचा आणि त्यानंतर पॅसेज वाचा. म्हणजे
तुम्हाला पॅसेज वाचताना आपल्याला कोणत्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे ते ऑब्जेक्टिव्ह तुमच्या समोर असेल आणि तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लवकर सापडेल. तर अशा प्रकारे इंग्लिशचा अभ्यास करा आणि इंग्लिशमध्ये 30 पैकी 30 मार्क्स मिळवा. इंग्लिशचा पेपर हे सगळ्याच पॉइंट्सनुसार आहे, त्यामुळे तो खूप सोपा असणार आहे. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा.